तर देश वाचेल, गाई संपल्या तर देश संपून जाईल म्हणायचं. अरे कुत्र्याला एवढा खर्च आहे तेवढा गाईला नाही ना महाराज. गाय माता आहे हो, गाय आई आपली. गायची सेवा करा. या कधीतरी आरवीला या महाराज. आता बरेच जण आलेले होते महाराज. बघा ना तुम्ही, वासुदेव महाराज आर्वीकर बोलणारा नाही. युट्यूबला तुम्ही नाव टाका, माझा संपर्क नंबर आहे 9975148322. कधी पण या तुम्ही आर्वीला. बघा आजही गोमाताची सेवा चालू आहे महाराज. म्हणून गायीची सेवा करा महाराज. आणि शेवटचं वाक्य नीट लक्षात ठेवा, जन्मदेत्या मायबापाची सेवा करा. एकदा जर हे गेले ना पुन्हा नाही महाराज. 5 वर्षापासून आई गेलेली होती महाराज, आणि आता 23 दिवस झाले वडील जाऊन. मागला गेल्यानंतर फार मोठं दुःख असतं. असल्यावर तर कळत नाही महाराज ते, पण नसल्यावर मिळत नाही हा महाराज. आई आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर असते. आई भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ हक्काचं व्यासपीठ असते. आई पावसाच्या धारा, थंडगार वारा, मायेचा उभा असते. दादा आई ही आईच असते बरं. नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. अरे आईला जेवढा मान आहे तेवढा वडिलांना आहे. वडिलांना कधीच कमजोर समजू नका बापू. सांगू खरं तुम्हाला, आईपेक्षा ना कणभर बाप श्रेष्ठ असतो महाराज. बाप दाखवत नाही. आई घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व आहे हो. पण घरच्या अस्तित्वाला कोण ओळखतं महाराज? नाही कोणी ओळखत. आणि छोटं संकट आला तर आई आठवते हो, पण मोठमोठे वादळ पेलवायचे असतात ना त्यावेळेस बाप आठवतो आपल्याला. रस्त्याने चला, रस्त्याने चालता चालता पायाला ठेच लागली, आई ग हा शब्द निघतो. पण पुढे गेल्यानंतर मोठा सर्प दिसू द्या, बाप रे हेच वाक्य बाहेर निघतं महाराज. बाप गेल्यानंतर कळतं मला बाप काय असतं. जोपर्यंत आपण बाप होत नाही ना तोपर्यंत आपल्या बापाची किंमत आपल्याला कळत नाही महाराज. आई रडून मोकळी होते, बिचाऱ्या बापाला रडताही येत नाही महाराज. त्या बिचाऱ्या बापाला दुःखही सांगता येत नाही महाराज. नाही महाराज, काय जीवन असेल माझ्या बापाचं. पण हा खरं आम्ही भाग्यवान. त्यांच्या पोटी आम्ही जन्माला आलो महाराज. आम्हाला मायबाप अशी लाभली. अरे 3 वाजता अंघोळ करणं, आळंदीची वारी करून आले महाराज. आत्ताच कार्तिकी वारी. माझ्या ज्ञानोबारायला निरोप देऊन आली, सांगून आली, माऊली माझी आता वेळ झालेली बरं का. 22 तारखेला चक्कर आले, 22 तारखेला हॉस्पिटलला नेलं, 2 ते 3 दिवस आयसीयू मध्ये ठेवलं. 25 ला घरी आले. 4 भावंड, 4 सुना, नातवंड, आणि त्या ठिकाणी गप्पा गोष्टी चालतायत महाराज. 25-26 तारखेला देवपूजा करतायत आणि सहज आम्ही बोलतो. म्हणतो अण्णा मोठा सप्तमी बरं का, टेन्शन लिहा नाही म्हणतो. काय होतं वाक्य बापाचं? तुम्ही शेत ना, मला टेन्शनच नाही महाराज. जाताना काय वाक्य वापरतात बघा ना तुम्ही. काही टेन्शन नाही म्हणे. सगळे हसतायत, मजा करतायत रात्री 12-12:30 वाजेपर्यंत. आणि सकाळी पहाटे महाराज त्यावेळेस वेद लागून गेलेले. डॉक्टर साहेबांनी नकारात्मक शब्द काढले. पण बघा ना तुम्ही, सगळेजण उपस्थित आहेत, पोरं घालतो सगळेजण. आणि 12-12:30 वाजता शेजारच्यांनी स्वयंपाक बनवून आणलेला आहे. जेवण करा म्हणे. आता अण्णांना खाली टाकलेलं आहे, सिपा चालू आहे. कोणता पोरगा जेवण करेल? एकाने सांगितलं महाराज, अण्णा अजून रात काढली म्हणे रे, जेव्हा म्हणे. चालू होतं महाराज, घोरणं चालू होतं. नातेवाईक समाज सगळा त्या ठिकाणी आलेला आहे. 30-35 जण सगळे जेवण करतायत. 2-2:30 ला जेवण करतायत सगळेजण. जेवण झाले. खरा
कारण त्या माणसालाही असं वाटत असेल, कारण सकाळपासून वेद लागलेले आहेत बा, माझं काही झालं तर हे दिवसभर उपाशी राहतील. सगळ्यांना जीव घातलं आणि 3 वाजता आपला देह ठेवला महाराज. पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं अण्णांचं शरीर मोठं असल्यामुळे ठेवता येणार नाही, म्हणून 7 वाजेचा टाइम होता महाराज. 23 दिवस झाले. पण बाप सांगतो तुम्हाला महाराज, खरंच जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत सेवा करा गड्यांनो.